बिग बॉस मराठीचा 11वा आठवडा चालू झालेला आहे आणि आता फिनाले सुद्धा जवळ आलेला आहे. एका महिन्यामध्येच आता बिग बॉस मराठीचा विजेता सुद्धा होणार आहे. तो विजेता नेमका कोण असणार आहे, काय असणार आहे, हे आपल्याला एक महिन्यानंतर समजणारच आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं आता बिग बॉसच्या घरामध्ये 10 सदस्य टॉप 10 उरलेले आहेत, त्यापैकी 5 सदस्य पुढे जातील आणि 5 सदस्य या फिनालेपर्यंत कट होतील, घराबाहेर जातील, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी समजतं. पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं हे घरातले सदस्य आपापला खेळ आता बदलण्याच्या तयारीत आहेत, एकमेकांचं ऐकायचं नाही, ग्रुप सोबत खेळायचं नाही, अशा पद्धतीनं ठरवत आहेत. आता ते अशा पद्धतीनं का ठरवत आहेत? कारण की 11व्या आठवड्यामध्ये त्यांच्या घरचे सदस्य त्यांना भेटायला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येत आहेत आणि या ठिकाणी फॅमिली घरामध्ये येऊन त्यांना तुमचा खेळ कशा पद्धतीनं चालू आहे, काय काय गेम बदलायला पाहिजे, कोणाचं ऐकायला पाहिजे, कोणाचं नाही ऐकायला पाहिजे, हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आता बिग बॉसच्या घरातल्या सदस्यांनी ऐकायला पाहिजे आणि नक्कीच स्वतःचा गेम बदलायला पाहिजे, तरच ते फिनालेपर्यंत पोहोचू शकतात, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. पण मात्र या संपूर्ण प्रकरणाचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की या टॉप 10 सदस्यांपैकी आता 4 सदस्य तर हे पुढच्या 4 आठवड्यामध्ये घराबाहेर जाणार आहेत आणि मग सेमीफायनल फायनल पर्यंत 2-4 सदस्य त्या ठिकाणी उरणार आहेत. आता नंबर लागू शकतो तो म्हणजे रेवाचा. रेवाचा आता या रविवारी भाऊच्या धक्क्यावर रेवा घराबाहेर जाऊ शकते, कारण की तिचा काहीही गेम नाही, काहीही खेळ नाही असं आपल्याला दिसतं. तिच्या घरच्यांनी त्या ठिकाणी 2 बहिणींनी येऊन तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मात्र ती काय सुधारणा करते आणि काय नाही हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. पण मात्र रेवा घराबाहेर जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. रेवानंतर नंबर लागू शकतो तो म्हणजे सागर करंडे यांचा. आता सागर करंडे हे जरी बिग बॉसच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीनं खेळत असले तरी सुद्धा त्यांचा वेगळा असा काही खेळ बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नाही, म्हणून 2रा क्रमांक सागर करंडे यांचा लागू शकतो. तर 3ऱ्या क्रमांकावर दीपाली सय्यद नाहीतर संकेत या दोघांपैकी एक जण जाऊ शकतं, असं एकंदरीत आपलं या ठिकाणी वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण खेळामध्ये ट्विस्ट आणण्याचं काम राखी सावंतनं केलंय, राखी सावंत ही सुद्धा टॉप 5 मध्ये नसणार आहे. ती या अगोदरच घराबाहेर जाणार आहे. 14व्या किंवा 13व्या आठवड्यापर्यंत राखी बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाईल, कारण की तिचं काम तिनं आतापर्यंत कंप्लीट केलेलं आहे, असं बिग बॉसचं सुद्धा म्हणणं असू शकतं आणि राज्यातल्या जनतेचं म्हणणं सुद्धा असू शकतं. म्हणून टॉप 10 मध्ये पोहोचणारे जे सदस्य आहेत, सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे प्रभू शेळकेचं, 2रं नाव येतं तन्वीचं, 3रं नाव येतं विशाल कोटे यांचं, 4थं नाव येतं राकेश बापटचं, तर 5वं नाव येतं ते म्हणजे दीपाली सय्यद यांचं किंवा अनुश्री माने हिचं. अनुश्री माने ही सुद्धा टॉप 2 मध्ये 3 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते. तिच्या पाठीमागे सुद्धा सहानुभूतीची लाट आहे, ती सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळतीये, म्हणून अनुश्री माने ही सुद्धा टॉप 5च्या रेसमध्ये आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये आता आपापल्या घरचे येऊन त्यांना गेम बदलण्याचं सांगत आहेत, त्याच पद्धतीनं ते गेम बदलतील का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.